आपण नमुना नंबर 5 घेतलेला आहे। संख्या चौरसातल्या 6 60 5 8 112 7 14 स्टार 12 निरीक्षण केल्यानंतर हे पर्याय आहेत। अचूक पर्याय सांगण्यासाठी अनेकांचे हात वरती आहेत। तुम्हाला हे जमलं पाहिजे। कोपऱ्यात सांग बघ बाळा। बरं सांग बेरीज सांग सांग। 6 8 14 म्हणतोय, 7 आणि 5 12 म्हणतोय। 60 आणि 112 ची बेरीज त्यात उत्तर आहे का बघायचं। त्याला समजू दे। 60 आणि 112 चं उत्तर बेरीज आली बाळा 172। 172 ह्याच्यात पर्याय आहे का? म्हणजे आपण योगायोगाच्या गोष्टी आहेत, तू तिथं शोधण्याचा प्रयत्न केला, चांगली गोष्ट आहे, पण अचूक उत्तर जरा वेगळा आहे। एका वेगळ्या नमुन्यामध्ये सांग तू बाबा। हा छान छान 168 14 गुणिले 12 168 14 गुणिले 12 ठीक आहे। 12 चौक 48 लाट हातच्याले 4 12 1 12 आणि 8 12 आणि 4 16। आता या ठिकाणी काय करायला पाहिजे आपल्याला? त्याची दुप्पट 168 ची दुप्पट अगदी बरोबर 336। बाळा मला सांग, तू उभा राहा जरा, तू मला सांग 6 पंचे 30 30 ची दुप्पट 60 केली का? 8 7 56 ची दुप्पट 112 केलीस का? मग 14 आणि 12चा गुणाकार तुझा मिळाला 168। 168 उत्तर म्हणून पकडलंस तू, पण पहिले वर काय केलंस तू? गुणाकाराची दुप्पट। हे तर गुणाकाराची दुप्पट केलीस का तू? नाही। म्हणून गुणाकाराची दुप्पट करायचं असे फसवी उत्तर असतात। तो काढलेलं पण उत्तर बरोबर असतं या, ते पण त्याच्यामध्ये असतंय उत्तर, आणि आपल्याला वाटतं बरोबर आहे आणि आपण पर्याय चुकतो या, मार्क जातात। म्हणून वरती जी क्रिया केली तीच करायची। छान 336 बसा खाली।